तर हाय सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये, व्हिडिओमध्ये. मी शीतल. तर कशा आहात तुम्ही? मस्त ना? तर आज सकाळी ब्लॉगच नाही टाकला. हर्षू बघा काय म्हणते बाळा. आज आहे फादर्स डे. मी माझ्या पप्पासाठी कार्ड बनवलं आणि दिले. हार्टचे. तो देणार आहे आता. पप्पांचा वेट करते ना बाबू. हर्षूने मस्त असं तिच्या पप्पांसाठी कार्ड बनवलंय आणि मस्त तिच्या पप्पांना देणार आहे ती आता. तिचे पप्पा आल्यावर. तिचे पप्पा अजून आलेले नाही आहे, तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि लाईक शेअर कमेंट्स करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कसे आहेत तुम्ही? मस्त ना? तुमच्याकडे गरमी असेल तर आपण बाहेरचं वातावरण दाखवते तुम्हाला. थांबा. 7 वाजले, 7:15 वाजले बरं का सायंकाळचे. आणि आज लेट कपडे धुतल्यामुळे कपडे पण एवढे सुकलेले नाही अजून. पप्पा नाही आले अजून. तर हे बघा कसं वातावरण आहे आमच्याकडचं. कसं वातावरण आहे बघू शकता तुम्ही. कसं मस्त थंड थंड वातावरण, छान असं बाहेर छान वाटतं. आणि इथं ना आमच्या इथं कोणाचं तरी सामान आलंय. गाडी आली, कोणाचं तरी सामान आलंय. वरती आले कोणीतरी व्हायला. येत राहता जात राहता. तर असं वातावरण आहे बघा आमचं नाशिकचं. मस्त गार सायंकाळी छान वाटतं, असं थंडगार वातावरण वाटतं. भारी गरम होतं नुसतं. गरम म्हणजे घरात वाटत नाही तसं काही, गरम नाही होत घरामध्ये, पण रात्रीचं खूपच घरात उकडतं माणूस. त्यामुळे आम्ही गच्चीवर झोपतो, टेरेसवर आमच्या. कूलर आलं सामान आलंय. कूलर काय आलंय, गाद्या. आपलं पण कूलर होतं ना. कुठे गेलं बाय मम्माच्या घरी. तिथेच घर बनवलं आणि फक्त कूलर आणि गोधड्या. मम्मी जीना कूलर जाईल का? मग त्यांचा मोठाची नाही. आणि गाद्या आहे फक्त, सामान नाही वाटतं ते. काय नेमकं कॅटरेस वाल्यांचं सामान सारखं दिसतं. अरे मम्मा सामान पहिल्यापासून असेल. 5, 7, 8 गाद्या आहे. लग्नाचं आहे वाटतं, रूम घेतली असेल. लग्न असेल ना, लग्नासाठी झोपायला रूम घेतली असेल इथं. तेच म्हटलं, फक्त गोधड्या आहे आणि कूलर आहे बस. गाद्या आहे 5-7 नाही, भरपूर आहे. 10-15 गाद्या आहेत झोपायसाठी घेतल्या. आणि आज आमचे पप्पा आलेले नाही अजून. तर आता जार आहेत. मग ते लग्नासाठीच आहे. लग्नाचं वऱ्हाड झोपायसाठी वाटतं ते रूम घेतलेले. इकडे दूध आणून ठेवलं, दूध घ्यायला गेलो तर दूध तापवलंय. आणि आज स्वयंपाकाचं लय टेन्शन आलंय, काय बनवायचं. पप्पांची वाट बघतोय आज आम्ही, हा ना. तर अजून पप्पा नाही आले. तर ठीक आहे मग, आजसाठी छोटासा ब्लॉग होता. बाय बाय करून दे. बाय बाय. आणि हॅपी फादर्स डे माझ्या तरफ से. हॅपी फादर्स डे म्हणते आरशू. कोणाला म्हणते पण? फादर्स डेला कोणाला म्हणशील तू? अच्छा, मोठ्या पप्पांना ना, बापूला म्हण. मग मोठे पप्पा आणि पण बघतील ना ते ब्लॉग तिचे. म्हणजे की माझे मोठी बहीण आहे ना, माझ्या मोठ्या दाजींना ती मोठे पप्पा म्हणते. आणि 2 नंबरची बहीण आहे ना, त्यांना पण बापू, श्याम बापू म्हणजे मावसा म्हणजे पप्पाच राहता. तर त्यांना बी ती फादर डेची हार्दिक शुभेच्छा बोल. हॅपी फादर्स डे बापू आणि मोठे पप्पा बोलले. हॅपी फादर्स डे बापू आणि मोठे पप्पा. असं म्हणते. तर ठीक आहे, भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय, टेक केअर. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ बघत जा. तर भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय, सी यू.